नमस्कार विद्यार्थ्यांनो. टुडे इन दिस व्हिडिओ वी आर डिस्कसिंग अबाउट आयसोकोरिक प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. लास्ट व्हिडिओमध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस अँड आयसोबारिक प्रोसेस ह्या दोन प्रोसेस बघितलेल्या. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन बघणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, नाव स्टार्ट विथ आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज ए constant व्हॉल्यूम प्रोसेस. म्हणजेच काय, एखादी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे आणि ती होत असताना तुमचे प्रेशरचा पॅरामीटर, टेम्परेचरचा पॅरामीटर हा चेंज होतोय, पण व्हॉल्यूम मात्र कसा राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. म्हणजेच आपण डेफिनेशन काय तयार करू शकतो, ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच द स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मात्र कसा राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. तुमची स्टेट चेंज होते इनिशियल टू फायनल, पण व्हॉल्यूम मात्र कसा राहतोय, कॉन्स्टंट. तर अशा प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस. काय म्हणणार आहे त्याला तुम्ही, आयसोकोरिक प्रोसेस. मग मी एक पीव्ही डायग्राम काढतो आयसोकोरिक प्रोसेससाठी. पीव्ही डायग्राम म्हणजेच काय, तर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा ग्राफ ड्रॉ केला. आता बघा, इनिशियली समजा की इनिशियल स्टेट आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणतो फर्स्ट स्टेट. ओके, ज्यावेळी त्याचा प्रेशर होता पी आय, इनिशियल प्रेशर. ओके, आता स्टेट चेंज झाला, फर्स्ट स्टेट टू सेकंड स्टेट असा चेंज मिळाला. म्हणजेच काय, तर तुमचा प्रेशर चेंज होत चाललाय, टेम्परेचर पण चेंज होत असेल, प्रेशर पण चेंज होतोय, पण व्हॉल्यूम मात्र सेम राहतोय, कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहतोय. म्हणजेच मला सेकंड स्टेट मिळाला, इथे फायनल स्टेट मिळाली. मग तुमच्या लक्षात आलं असेल इथे या ग्राफवरून की हा झाला तुमचा फायनल प्रेशर, पण व्हॉल्यूम मात्र काय राहिलाय तुमचा, कॉन्स्टंटच राहिलाय. इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम हा सेमच आहे. म्हणजे द स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक चेंज फ्रॉम फर्स्ट स्टेट टू सेकंड स्टेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसा राहिलाय, कॉन्स्टंट. दिस इज इंडिकेटर डायग्राम और पीव्ही डायग्राम फॉर आयसोकोरिक प्रोसेस. ओके, मग इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम तोच आहे, बरोबर आहे. म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, ज्याला आपण डेल्टा व्ही म्हणतो. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. मग फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूमची व्हॅल्यू सेम आहे, ह्याचा अर्थ चेंज इन व्हॉल्यूम किती आहे, चेंज इन व्हॉल्यूम किती आहे, 0. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूमची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 0. आता ह्याच्यावरूनच आपण वर्क डनची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग आता बघा, वर्क डनसाठी वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम. हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे. मग आता इथे बघा, इथे सुद्धा जर आपण इथे डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूमची व्हॅल्यू बघितलं तर किती, 0. ह्याचा अर्थ मला वर्क डन किती मिळणार आहे, तर वर्क डन मला मिळणार आहे 0. म्हणजे इन आयसोकोरिक प्रोसेस द वर्क डन बाय द सिस्टीम और वर्क डन ऑन द सिस्टीम बिकम्स 0. वर्क डनची व्हॅल्यू काय येते, 0 येते. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. आता बघा, प्रेशर चेंज होतोय, टेम्परेचर सुद्धा चेंज होतोय. असं मी म्हटलं, ह्याच्यामध्ये टेम्परेचर सुद्धा काय होतं, चेंज होतोय. जर टेम्परेचर जर चेंज होत असेल तर ह्याचा अर्थ सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय होते, चेंज होते. मग चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला किती मिळेल, तर चेंज इन इंटरनल एनर्जी इन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये सुद्धा बघितलं आपण, डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. बघा, टेम्परेचर चेंज होतोय म्हणजेच इंटरनल एनर्जी काय होते, चेंज होते. इफ द टेम्परेचर इज इन्क्रीज, इंटरनल एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीज. इफ द टेम्परेचर इज डिक्रीज, द इंटरनल एनर्जी विल बी डिक्रीज. मग चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. एन नंबर ऑफ मोल्स, सी व्ही म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सी व्ही म्हणजेच कोण आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि डेल्टा टी म्हणजेच कोण आहे, तर चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी म्हणजेच कोण आहे, तर डेल्टा टी म्हणजेच मी इथे लिहितो, डेल्टा टी म्हणजेच कोण आहे, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. ओके, डेल्टा टी. ते काही लिहित बसत नाही मी तिकडे. तर हे तुम्हाला समजलं असेल की ही इंटरनल एनर्जी आहे. मग आता मला वर्क डनची व्हॅल्यू मिळाली, चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू मिळाली. नाव वी यूज द थर्मोडायनॅमिक फर्स्ट लॉ. मग थर्मोडायनॅमिक फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, द अमाऊंट ऑफ हीट
add in the system is equal to some amount of heat is used to increase the internal energy and some remaining amount of heat is used to do the work on the surrounding by the system किंवा surrounding on the system. तर हे झालं तुमचं काय झालं थर्मोडायनॅमिक फर्स्ट लॉ. मग आपल्याला इथे माहिती आहे वर्क डनची व्हॅल्यू तर 0 आहे म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला Q इज इक्वल टू डेल्टा यू. ओके आणि चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणजे Q इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. ओके डेल्टा टी म्हणजेच कोण आहे डेल्टा टी म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. तर दिस इज द अमाऊंट ऑफ हीट ऍडेड इन द सिस्टम. म्हणजे आपल्याला लक्षात आलं आपण वेगवेगळ्या क्वांटिटी वेगवेगळ्या टर्म बघितले आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजेच काय कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस म्हणजे द प्रेशर ऑफ द सिस्टम विल बी चेंज द टेम्परेचर ऑफ द सिस्टम विल बी चेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे तर त्याला तुम्ही म्हणणार आहे आयसोकोरिक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगतो एखादा सिलेंडर आपण घेतला आणि ह्या सिलेंडरमध्ये गॅस फिल केलाय आणि इथे आपण पिस्टन यूज केलाय. पण इथे आपण जो म्हणत असतो प्रत्येक वेळी आपण म्हणत आलो मुव्हेबल पिस्टन. तर आता मी हा पिस्टनला लॉक करतो. कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की इंजिन ब्लॉक झालंय टू व्हीलरचं इंजिन ब्लॉक झालंय टू व्हीलरचं किंवा फोर व्हीलरचं. तर त्या प्रकारचं हे एक्झाम्पल आहे की हा पिस्टन तुमचा लॉक करून ठेवलाय. पिस्टन जर लॉक केला तर हा जो सिस्टीम आहे आपला गॅस त्याचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंटच राहणार आहे. तो चेंज होणार आहे का कारण की पिस्टन वर सुद्धा जाणार नाही आणि खाली सुद्धा जाणार नाही. आणि आपण ह्या गॅसला जर एक्सटर्नल हीट जर सप्लाय केली जर जशी हीट वाढवत जाऊ तस तसं त्याचं टेम्परेचर वाढत जाईल. जर जशी हीट ऍड करत जाईल तसा टेम्परेचर वाढत जाईल आणि जसा टेम्परेचर वाढेल तसं त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होईल इन्क्रीज होईल. तर दिस इज ऑल अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. तर हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण बघूया ॲडियाबॅटिक प्रोसेस. जसं आपण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये बघा काय म्हटलेलो द thermodynamic process in which the state of the system change from initial state to final state at constant temperature. म्हणजे चेंज इन टेम्परेचर तिथे 0 येत होता. त्याच्यामुळे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जेवढी अमाऊंट ऑफ हीट आपण सिस्टीममध्ये ॲड करणार तेवढ्या अमाऊंट ऑफ हीटचं कन्व्हर्जन हे वर्क डनमध्ये होणार. म्हणजे जेवढी हीट ॲड करेल तेवढी सिस्टीम वर्क करेल असं आपण म्हणत होतो. पण ही आयडियल केस झाली हे पॉसिबल होत नाही. ओके तर अशीच ही दुसरी आयडियल कंडिशन आहे ती म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर ह्या ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मधून सराउंडिंगला कुठलीही हीट जात नाही किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये कुठलीही हीट येत नाही. ह्याचा अर्थ इथे जे दाखवलंय मी डॉटेड हा आपला गॅस आहे म्हणजे आपली सिस्टीम आहे. ही सिस्टीम कम्प्लिटली इन्सुलेटेड आहे. म्हणजे सिस्टीम सराउंडेड विथ इन्सुलेटिंग मटेरियल. म्हणजे ह्या इन्सुलेटिंग मटेरियलमुळे ह्या सिस्टीम मधली हीट बाहेर जात नाही आणि सराउंडिंग मधली हीट सिस्टीम मध्ये येत नाही. तर अशा केसमध्ये जर एखादी प्रोसेस जर थर्मोडायनॅमिक प्रोसेस जर होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं ॲडियाबॅटिक प्रोसेस. काय म्हणायचं त्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस. जर हीटच ट्रान्सफर होत नाही ह्याचा अर्थ हीट म्हणजे क्यू आपण जी एक्सटर्नल हीट ऍड करतो किंवा सिस्टीम मधून बाहेर येते तर त्या क्यू ची व्हॅल्यू किती झाली 0. मग आपण थर्मोडायनॅमिक फर्स्ट लॉ यूज केला क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी डब्ल्यू म्हणजे वर्क डन. मग आता क्यू ची व्हॅल्यू 0 आहे ह्याचा अर्थ डेल्टा यू प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0. मग बघा मला इथे दोन इक्वेशन्स मिळतील डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू अँड डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू. तर हे दोन इक्वेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. सपोज इथे ह्या सिस्टीम मध्ये कुठली हीट ट्रान्सफर होत नाही सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये हीट येत नाही किंवा सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जात नाही तरी सुद्धा ह्या गॅसचं काय चाललंय एक्सपान्शन चाललंय. काय चाललंय एक्सपान्शन. जर गॅस एक्सपांड होतोय ह्याचा अर्थ हा गॅस ह्या पिस्टनवर वर्क डन करतोय. म्हणजे सिस्टीम डू द वर्क ऑन द सराउंडिंग. मग सिस्टीमने जर सराउंडिंगवर वर्क केलं तर ते पॉझिटिव्ह येतं. मग ज्यावेळी पॉझिटिव्ह वर्क असेल म्हणजे हे एक्सपान्शनसाठी पॉझिटिव्ह वर्क असेल
त्यावेळी सिस्टीमची इंटरनल एनर्जी मात्र डिक्रीज झालेली असते, म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही निगेटिव्ह येते. ओके. आता सपोज गॅस कॉम्प्रेस होत असेल, गॅस कॉम्प्रेस होतो याचा अर्थ पिस्टन खाली खाली येईल. जर पिस्टन खाली येतो ह्याचा अर्थ सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करत आहे, मग ते वर्क कसं असतं, निगेटिव्ह. आणि ज्यावेळी गॅस कॉम्प्रेस केला जाईल त्यावेळी त्याची इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल, म्हणजे तिथे तुमची इंटरनल एनर्जी काय असेल, पॉझिटिव्ह. तर हे ड्युरिंग कॉम्प्रेशन आहे आणि हे ड्युरिंग एक्सपान्शन आहे. तर ह्या दोघांमधला फरक समजून घ्या. ओके. तर आता आपण ॲडॅबॅटिक प्रोसेससाठी एक पीव्ही डायग्राम काढली, आणि ही पीव्ही डायग्राम कशासाठी आहे, ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ ॲडॅबॅटिक सिस्टीम. ह्या ॲडॅबॅटिक सिस्टीमचं एक्सपान्शन चालू आहे. मग आता सुरुवातीला हा त्याचा व्हॉल्यूम आहे, त्याला आपण म्हणूया व्ही आय. त्याच्यावरचा प्रेशर आहे तो पी आय. मग आपल्याला माहिती आहे की प्रेशर अँड व्हॉल्यूम आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल, एकमेकांना ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. व्हॉल्यूम कमी प्रेशर जास्त, मग व्हॉल्यूम कमी प्रेशर जास्त. मग जसं हा गॅस एक्सपांड होत जाईल तसं त्याच्यावरचा प्रेशर हा कमी कमी होत जाईल आणि त्या गॅसचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाईल, आणि मला मग फायनल स्टेट मिळेल. कुठली स्टेट मिळेल, फायनल स्टेट मिळेल. मग फायनल स्टेटला प्रेशर किती आहे, पी एफ, आणि व्हॉल्यूम किती आहे, व्ही आय. तर दिस इज पीव्ही डायग्राम फॉर ॲडॅबॅटिक प्रोसेस when there is no transfer of heat between system and surrounding. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कुठलीही हीट ट्रान्सफर होत नसताना सुद्धा आपल्याला ही पीव्ही डायग्राम मिळाली. मग आता हा जो पाथ मिळाला त्याच्या अंडरचा जर एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, वर्क डन फॉर ॲडॅबॅटिक प्रोसेस. ओके. आता ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये स्टेट इक्वेशन जर लिहिलं आपण, तर त्या स्टेट इक्वेशन आपण नेहमी स्टेट इक्वेशन काय लिहितो, पीव्ही इज इक्वल टू एम आर टी. पण इथे काय लिहिले बघा, पीव्ही रेस टू गॅमा, म्हणजे व्हॉल्यूमची पॉवर काय घेतली आपण, गॅमा. काय घेतला, गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्यालाच आपण सी ने डिनोट केलं. मग हा गॅमा काय, गॅमा मीन्स स्पेसिफिक हीट रेशो. गॅमाला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट रेशो. मग हा कुणाचा रेशो आहे, तर स्पेसिफिक हीट रेशो इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ specific heat at constant pressure to that of specific heat at constant volume. काय, सीपी म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आणि सीव्ही म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर ह्या दोघांचा रेशो म्हणजेच कोण आहे, स्पेसिफिक हीट रेशो, आणि तो आपण इथे घेतला ॲडॅबॅटिक प्रोसेसमध्ये. ह्याचं सुद्धा डेरिवेशन आहे पण तो आपल्या सिलेबसचा भाग नाही. पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतं, एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेलं आहे त्याचं डेरिवेशन. ओके. तर आता आपण हा जो स्पेसिफिक हीट रेशो आहे तो आपण वेगवेगळ्या गॅससाठी बघूया. सपोज आपण मोनोॲटॉमिक गॅस जर घेतला तर मोनोॲटॉमिक गॅससाठी ह्या स्पेसिफिक हीट रेशोची व्हॅल्यू असते 5/3. किती असते, 5/3. जर आपण डायॲटॉमिक गॅस जर घेतला तर त्याच्यासाठी व्हॅल्यू असते 7/5. हा रेशो किती असतो, 7/5. आणि जर हा पॉलीॲटॉमिक गॅस असेल, पॉलीॲटॉमिक गॅस जर असेल तर त्याची व्हॅल्यू असते 8/6, म्हणजेच किती, 4/3. ओके. तर हे आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघितलंय. स्पेसिफिक हीट रेशो फॉर मोनोॲटॉमिक गॅस किती असतो, 5/3. स्पेसिफिक हीट रेशो फॉर डायॲटॉमिक गॅस किती असतो, 7/5. अँड स्पेसिफिक हीट रेशो फॉर पॉलीॲटॉमिक गॅस 4/3. तर हे तुम्हाला कळालं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. आणि आपण पुढे काय बघणार आहे, तर वर्क डन ड्युरिंग द ॲडॅबॅटिक प्रोसेस. काय बघणार आहे आपण, वर्क डन ड्युरिंग द ॲडॅबॅटिक प्रोसेस. तर हे पहिलं नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण बघूया वर्क डन ड्युरिंग द ॲडॅबॅटिक प्रोसेस. ओके. तर आपल्याला माहिती आहे ॲडॅबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, म्हणजे क्यूची व्हॅल्यू 0. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आणि स्टेट इक्वेशन काय येतं ॲडॅबॅटिक प्रोसेससाठी, पीव्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी. आणि गॅमा म्हणजे कोण आहे, स्पेसिफिक हीट रेशो, आणि त्याची व्हॅल्यू काय असते, गॅमा म्हणजेच काय असतो, स्पेसिफिक हीट रेशो म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर त्याच्या व्हॅल्यूज काय असतात ते आत्ताच आपण डिस्कस केलं. ओके. तर ह्याचा अर्थ मी असं लिहितो, इनिशियल स्टेटसाठी पी आय व्ही आय रेस टू गॅमा इज इक्वल टू, फायनल स्टेटसाठी पी एफ व्ही एफ इज इक्वल टू रेस टू गॅमा
इज इक्वल टू सी म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. तर आपल्याला काय करायचं, वर्क डन फाइंड आउट करायचं. तर आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू व्हॉल्यूम. डीव्ही म्हणजेच काय, चेंज इन व्हॉल्यूम. डीव्ही म्हणजे कोण आहे, चेंज इन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम चेंज कधी होणार आहे, एक तर तुमचं एक्सपान्शन झालं किंवा कॉम्प्रेन्शन. पण एक्सपान्शन आणि कॉम्प्रेन्शन हे कशावर डिपेंड आहे, तर सिस्टीमच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, सिस्टीमच्या टेम्परेचरवर. हे महत्वाचं आहे कारण की शेवट आपल्याला ते लागणार आहे. ओके, मग आता मला जर टोटल वर्क डन काढायचं असेल तर टोटल वर्क डन करण्यासाठी मी ह्याला इंटिग्रेट केला विथ लिमिट इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम पी डी व्ही. मग आता इथे आपल्याला माहिती आहे पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी. म्हणजे पी ची व्हॅल्यू काय, सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. मग ह्या प्रेशरची व्हॅल्यू मी इथे पुट केली. ओके, तर मला वर्क डनचा फॉर्म्युला काय मिळाला, सी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ डी व्ही अपॉन व्ही रेस टू गॅमा. मग आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केलं. हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं इंटिग्रेशन 1/x dx ने. ओके, मग 1/x dx चं इंटिग्रेशन काय असतं, तर ते असतं लॉग ऑफ x. ओके, पण जर सपोज v रेस टू काहीतरी समथिंग व्हॅल्यू n, मग त्यावेळी ह्याचा अर्थ काय झाला, तर त्याचा अर्थ झाला इंटिग्रेशन x रेस टू मायनस n dx. मग हे कसं सॉल्व्ह करणार आपण, तर ते सॉल्व्ह म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं इंटिग्रेशन तर तुमच्या लक्षात येईल व्हॅल्यू, तर त्याची व्हॅल्यू येईल एक्स रेस टू मायनस एन दिलेलं आपलं जी पॉवर असेल ते प्लस 1 डिवायडेड बाय मायनस एन प्लस 1. तर हेच लिहिताना मी काय लिहिलं, एक्स रेस टू मायनस एन प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एन. मग आता एन च्या जागी फक्त गॅमा घेतलाय मी. काय घेतलाय, गॅमा. बघा, एक्स रेस टू मायनस एन प्लस 1 म्हणजे मायनस गॅमा प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एन म्हणजेच काही मायनस 1 मायनस गॅमा. तर हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला इथे समजली असेल. बघा, काय घेतलं आपण, इंटिग्रेशन 1/x रेस टू एन dx जर असेल तर ते एक्स रेस टू एन वरती गेला तर मायनस एन होईल. मग एक्स रेस टू मायनस एन dx चे इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू मायनस एन प्लस 1 डिवायडेड बाय मायनस एन प्लस 1. फक्त इथे डिनॉमिनेटर मध्ये मी काय लिहिलं 1 मायनस एन आणि इथे एन च्या जागी फक्त काय पुट केलं, गॅमा. ओके, आणि आपलं लिमिट काय, लिमिट आहे आपलं इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. मग लिमिट सॉल्व्ह करताना आपण काय करतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग इथे व्ही एफ पहिल्यांदा घेतला आणि नंतर व्ही आय घेतला आणि दोघांचं सबट्रॅक्शन केलं. ओके, म्हणजेच काय आलं, व्ही सी इंटू ब्रॅकेट व्ही एफ रेस टू गॅमा मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा मायनस व्ही आय रेस टू मायनस गॅमा प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. ओके, आता इथे हे सॉल्व्ह करायचं आपल्याला ब्रॅकेट. तर ह्या सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सी ची व्हॅल्यू काय, पी आय व्ही आय रेस टू गॅमा तरी असू शकते म्हणजे आहे, आणि ह्या सी ची व्हॅल्यू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा आहे. मग आता मी इथे काय करतो, ह्या टर्मला सी ने मल्टिप्लाय केला म्हणजे मी कशाने मल्टिप्लाय करतो, ह्या व्ही एफ रेस टू गॅमा मायनस गॅमा प्लस 1 ला मी कशाने मल्टिप्लाय करतो, पी एफ व्ही एफ रेस टू गॅमाने. आणि इथे व्ही आय रेस टू मायनस गॅमा प्लस 1 ह्या टर्मला कशाने मल्टिप्लाय करतो, पी आय व्ही आय रेस टू गॅमा. दोन्ही सुद्धा ह्या सी च्याच व्हॅल्यू आहेत. कुणाच्या व्हॅल्यू, सी च्या. मग आता इथे बघा, व्ही एफ रेस टू गॅमा इंटू व्ही एफ रेस टू मायनस गॅमा प्लस 1 म्हणजे गॅमा गॅमा कॅन्सल होईल, म्हणजे राहिला काय, रेस टू 1 म्हणजे व्ही एफ ची पॉवर किती राहिली, 1. ओके, म्हणजे पी एफ व्ही एफ रेस टू 1 मायनस इथे सुद्धा व्ही आय रेस टू गॅमा इंटू व्ही आय रेस टू मायनस गॅमा प्लस 1. गॅमा गॅमा कॅन्सल झाला म्हणजे राहिला कोण, फक्त 1 म्हणजे व्ही आय रेस टू 1. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्याचा अर्थ 1/1 मायनस गॅमा कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काही व्ही एफ पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. ओके, दिस इज द वर्क डन ड्युरिंग द ॲडियाबॅटिक प्रोसेस. हे काय झालं, वर्क डन ड्युरिंग द ॲडियाबॅटिक प्रोसेस. लक्षात आलंय. ओके, आता आपल्याला माहिती आहे पीव्ही, हे पीव्ही म्हणजेच काय असतो, तर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतो. पीव्ही इज इक्वल टू, बघा इथे इथे पीव्ही, इथे काय होतं, पीव्ही रेस टू गॅमा होता आणि तो कॉन्स्टंट होता सी. तो कोण होता आपल्याला माहिती नाही, पण इथे आपण काय म्हणतो, पीव्ही पीव्ही. मग पीव्ही इज इक्वल टू काय असतो, पीव्ही इज इक्वल टू काय असतो, एन आर टी असतो.
तर आपल्याला इथे जे दोन वर्क डनचे फॉर्म्युले मिळाले, W इज इक्वल टू 1/1 मायनस गॅमा PF VF मायनस PR VI and work done W is equal to NR divided by 1 minus gamma TI minus TF. हे कशावरून मिळालं तर PV is equal to NRT वरून मिळालं, हे आत्ताच आपण बघितलं. तर आता ह्या दोन वर्क डन मध्ये बघा, इथे फायनल मायनस इनिशियल आहे, इथे इनिशियल मायनस फायनल आहे. तर ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया. सपोज तुमचा गॅस एक्सपांड झाला, बरोबर आहे ना, सिलेंडर मधला गॅस काय झाला, एक्सपांड झाला. मग हा फायनल व्हॉल्यूम आहे, समजा कुठला व्हॉल्यूम आहे, फायनल व्हॉल्यूम. इनिशियली तुमचा व्हॉल्यूम हा काय होता, कमी होता, हा इनिशियल व्हॉल्यूम होता, आणि नंतर एक्सपांड झाल्यामुळे हा काय झाला, फायनल व्हॉल्यूम झाला. ओके, म्हणजे व्हॉल्यूम तुमचा इन्क्रीज झाला इथे. ओके, म्हणजेच इनिशियल व्हॉल्यूम पेक्षा फायनल व्हॉल्यूम जास्त आहे, कारण की गॅस काय झाला, एक्सपांड. मग अशा केसमध्ये आपण काय म्हणतो, तर वर्क डन काय असतो, ग्रेटर दॅन 0, आणि वर्क डन हा पॉझिटिव्ह असतो. लक्षात येत आहे, वर्क डन काय असतो, पॉझिटिव्ह आणि ग्रेटर दॅन 0, कारण की फायनल व्हॉल्यूम हा मोठा आहे कुणापेक्षा, इनिशियल पेक्षा. मग ज्यावेळी हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो त्यावेळी होतं काय, तर ह्या सिस्टीमचं टेम्परेचर हा कमी होतो. लक्षात ठेवा, सिस्टीमचं टेम्परेचर काय होतो, कमी होतो. म्हणजे फायनल टेम्परेचर हा काय असेल, इनिशियल टेम्परेचर पेक्षा कमी असेल. म्हणजे इनिशियल टेम्परेचर इज ग्रेटर दॅन फायनल टेम्परेचर. तर असं का म्हणतो मी, कारण की ज्यावेळी गॅस एक्सपांड होतो त्यावेळी इंटरनल एनर्जी ही डिक्रीज होते. इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, ह्याचाच अर्थ टेम्परेचर तुमचा फायनली काय झाला, कमी झाला. तर ही झाली फर्स्ट केस. लक्षात आले तुमच्या, इथे TI मायनस TF का आला, कारण की TI इज ग्रेटर दॅन TF जर असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. VF इज ग्रेटर दॅन VI असेल, म्हणजे व्हॉल्यूम वाढल्या म्हणजेच काय झालं, फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे इथे सबस्ट्रॅक्शन केलं तरी उत्तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपल्याला, म्हणजे व्हॉल्यूम वरून सुद्धा वर्क डन आपल्याला पॉझिटिव्हच मिळतो आणि टेम्परेचर वरून सुद्धा पॉझिटिव्हच मिळतो. लक्षात येत आहे. ओके, आता सेकंड केस मध्ये बघा, आता मी सेकंड केस घेतो. सपोज इनिशियली हा व्हॉल्यूम होता, हा इनिशियल व्हॉल्यूम होता, आणि फायनली काय झालं, तर ह्याचा व्हॉल्यूम हा कमी झाला, आणि हा तुमचा फायनल व्हॉल्यूम आहे. म्हणजे इथे काय आहे, तुमचं इनिशियल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन फायनल व्हॉल्यूम, बरोबर आहे ना. इनिशियल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन फायनल व्हॉल्यूम, ह्याचा अर्थ व्हॉल्यूमच्या केसवरून आपण काय सांगू शकतो, तर तुमचा वर्क डन हा काय आलाय, निगेटिव्ह आलाय. वर्क डन काय आलाय, निगेटिव्ह. लक्षात आलंय. ओके, मग टेम्परेचर वरून सुद्धा निगेटिव्हच आला पाहिजे. मग बघा, ज्यावेळी हा कॉम्प्रेस होतो, जसा व्हॉल्यूम कमी होत जाईल तसे इथे जे सिस्टीम मधले गॅस आहेत त्या गॅस मॉलिक्युल्स मधले कोलिजन्स वाढतात. कोलिजन्स वाढला म्हणजे सिस्टीमचा टेम्परेचर वाढतो. लक्षात येते, म्हणजे फायनली तुमचा टेम्परेचर हा काय असेल, मोठा असेल. म्हणजे इनिशियल फायनल टेम्परेचर इज ग्रेटर दॅन इनिशियल टेम्परेचर, कारण की फायनली ज्यावेळी कॉम्प्रेस करतो आपण गॅस त्यावेळी इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते म्हणजे फायनली तुमचा टेम्परेचर काय झालाय, वाढलाय. म्हणजेच इनिशियल टेम्परेचर इज लेस दॅन फायनल टेम्परेचर. मग TI लेस दॅन TF जर असेल, TI लेस दॅन TF, तर ह्याचं उत्तर सुद्धा निगेटिव्ह येईल. तर ही झाली दुसरी केस. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, वर्क डन ड्युरिंग द ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस ह्यांच्याबद्दल डिटेल डिस्कस केलंय. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.